नमस्कार महाराष्ट्रातील माझ्या इयत्ता 10वीच्या प्रिय विद्यार्थी मित्रांनो, बोर्ड परीक्षा 2026 साठीचं अतिशय महत्त्वाचं वेळापत्रक जाहीर करण्यात आलेलं आहे। हे संपूर्ण वेळापत्रक आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहत आहोत। 20 फेब्रुवारी 2026 रोजी 11 ते 2 या वेळेमध्ये वेगवेगळ्या भाषांचे पेपर होणार आहेत। त्यामध्ये त्या भाषांचे क्रमांक पहा, भाषा 1 व 2 हे लक्षात ठेवा। तर 20 तारखेला मराठी, हिंदी, उर्दू, गुजराती, कन्नड, तमिळ, तेलुगू, मल्याळम, सिंधी, बेंगाली, पंजाबी यासारखे जे पेपर आहेत ते 11 ते 2 या वेळेत होणार आहे। आता एक लक्षात ठेवा की इंग्लिश मीडियम आणि मराठी मीडियम असे दोन मीडियम असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी कोड लक्षात ठेवा। कोड 1 आणि कोड 2, ज्यांचा कोड 1 आहे त्यांचा मराठीचा पेपर आहे आणि कोड 2 ज्यांचा आहे ते हिंदीचा पेपर असणार आहे। तेच जर पाहिलं 3 ते 6 वेळेमध्ये जर्मनचा पेपर असेल, फ्रेंचचा पेपर असेल। ओके, तर हे 20 तारखेचं होतं। 21 तारखेला आपण जर पाहिलं तर 21 तारखेला 11 ते 2 या वेळेमध्ये हे वेगवेगळे विषय आहेत। होम केअर, होम हेड, मेकॅनिकल टेक्नॉलॉजी, इलेक्ट्रिकल टेक्नॉलॉजी, म्हणजे हे वेगवेगळे जे आहेत ते पेपर होतील। आपला विषय कोणता आहे त्यानुसार तुम्ही पाहू शकता। 23 तारखेला त्या ठिकाणी 11 ते 2 वेळेमध्ये पुन्हा लँग्वेजच आहेत। लक्षात ठेवा, पेपर 1 आणि पेपर 2 आपला विषय कोणता आहे लक्षात ठेवा। पेपर तुम्ही फॉर्म भरताना कोणता भरला आहे? मराठी। तर 16 नंबरचा कोड असेल तर मराठीचा पेपर असेल। तर इतरसुद्धा लँग्वेज पाहून घ्या। 11 ते 1 या वेळेमध्ये सेकंड ऑर थर्ड लँग्वेज, मग त्याच्यामध्ये मराठी असेल, मराठी संयुक्त ज्याचा विषय आहे त्यांचा पेपर या वेळेमध्ये असेल। पहा आता 25 तारखेला देखील आपण जर पाहिलं तर सेकंड ऑर थर्ड लँग्वेज असणार आहे। द्वितीय व तृतीय भाषा, तेच इकडे जर पाहिलं तर 3 ते 5 वेळेमध्ये सुद्धा वेगवेगळ्या भाषा आहेत। उर्दू, संस्कृत, पाली, अर्ध, मागधी, अरेबिक, ह्या कोणती तुमची भाषा आहे तुम्ही फॉर्म भरताना जे टाकलं आहे ते व्यवस्थितपणे पाहूनच चौकशी करायची। 27 तारखेला देखील फर्स्ट लँग्वेज आहे, प्रथम भाषा, थर्ड लँग्वेजसुद्धा आहे, तृतीय भाषा, म्हणजे सेमी आणि इंग्लिश मीडियम दोन्हीही विद्यार्थ्यांचा पेपर असणार आहे एकाच दिवशी 11 ते 2 या वेळेमध्ये 27 फेब्रुवारी 2026ला लक्षात ठेवा। त्यानंतर 4 मार्चला त्या ठिकाणी 11 ते 2 या वेळेमध्ये सेकंड लँग्वेज ऑर थर्ड लँग्वेज म्हणजे हिंदीचा पेपर असणार आहे। एवढं लक्षात ठेवा सर्वांनी, सेमी असू, इंग्लिश असू द्या, मराठी मीडियम असू द्या, तुमचा 11 ते 2 या वेळेमध्ये 4 मार्चला हिंदीचा पेपर आहे। त्यानंतर 6 मार्चला त्या ठिकाणी मॅथेमॅटिक्स पार्ट 1चा पेपर असेल 11 ते 1 या वेळेमध्ये। 6 मार्चला लक्षात ठेवा। त्यानंतर ॲरिथमॅटिक्स ज्यांचा विषय आहे त्यांचा 11 ते 1 वेळेमध्ये पेपर असेल। 9 मार्च पहा, आता 6 नंतर 9 मार्चला मॅथेमॅटिक्स पेपर पार्ट 2 आहे। 3 दिवसांचा मध्ये गॅप आहे। चांगला अभ्यास करा। पेपर 2चा तुम्हाला अवघड वाटत असेल, चांगला अभ्यास करून तुम्ही या विषयामध्ये आउट ऑफ मार्क्स मिळवू शकता, हे लक्षात ठेवा। त्यानंतर 11 मार्चला पेपर आहे। 11 मार्चला पेपर होईल सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्ट 1, विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 1चा पेपर असणार आहे, लक्षात ठेवा। त्यानंतर फिजिओलॉजी ज्यांचा विषय आहे, हायजीन आहे, होम सायन्स आहे, आता हे वेगळ्या शाखेच्या विद्यार्थ्यांचा असणार आहे त्या ठिकाणी, मग त्यांचा सुद्धा पेपर त्या ठिकाणी 11 ते 1:30च्या दरम्यान होईल। ठीक आहे, आता पुढे पहा 13 मार्चला पहा, डायरेक्ट आता 11 मार्च नंतर 2 दिवसमध्ये सुट्टी आहे तुम्हाला। 11 नंतर 11चा दिवस परत 12 आणि नंतर 13ला पेपर असणार आहे, म्हणजे 1 दिवसाची मध्ये सुट्टी आहे। तर सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्ट 2 आहे 13 मार्चला। त्यानंतर 16 मार्चला पेपर आहे सोशल सायन्स पेपर 1, सामाजिक शास्त्र पेपर 1, त्याच्यामध्ये विषय येतो हिस्ट्री अँड पॉलिटिकल सायन्स, इतिहास व राज्यशास्त्र। त्यानंतर वेनसडे म्हणजे 18 मार्चला पेपर होईल 11 ते 1 वेळेमध्ये सामाजिक शास्त्रे पेपर 2 म्हणजेच भूगोलाचा पेपर असणार आहे, सोशल सायन्स पेपर 2, जिओग्राफी। अशा रीतीने तुमची बोर्ड परीक्षा 18 मार्च रोजी संपणार आहे। त्यानंतर तुम्हाला सुट्टीचा आनंद घेता येईल, पण तुम्हाला आत्ताच मी विनंती करतो विद्यार्थी मित्रांनो, वेळ गेलेली नाही आहे, अजूनही तुम्ही मिशन 95 क्रॉस करू शकता। आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला आपण चांगल्या पद्धतीने जो अभ्यास देतोय तो फॉलो करा, चांगला अभ्यास करा। सर्वांना ऑल द बेस्ट, थँक्यू सो मच।